ग्रंथ शिवायन, मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक सौ पार्वतीताई तळेकर. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड. अध्याय 25. रुस्तुम जमानचा पराभव. अध्याय 25. श्री शिवाय नम. श्री गणेशाय नमः. तयारी कडील वर्तमान, समग्र करूया कथन. अफजल पुत्र फाजल खान, धडपडत आलासे. सकळांची झाली दैना, सवे घेऊन जनान खाना. धडपडत रानो राणा, विजापुरी तो आला. पाहोनी तयांची अवस्था, विजापुरीसी वाटे चिंता. मने कैसी झाली वार्ता, आम्हा प्रती सांगावे. परी तो गायाला फाजल खान, बादशाह पुढे जावोन. दीन वदने करी रुदन, सांगे संपूर्ण हकीकत. शिवाजी ऐसे महाशूर, केला सकळिकांचा सहारा. सेना मारिली अपार, अब्बाजाना ठार केले. आम्ही आमुचे प्राण रक्षुन, कसे बसे आलो पळना. रडे धाय मोकलो ना, फजल खाना ते धवा. येतांची ऐसी वार्ता, आदिलशाह सकला चित्ता. विश्वास बैसे नाही ऐकता, कैसे आजा झाले. सह्याद्रीतील एक उंदीर, कैसा आला सिंह समोर. कैसा सिंहासी केला ठार, कैसे अघोर वर्तले. अफजल खान सेनापती, अति दुर्धर ज्याची शक्ती. कैसा शिवाने तया प्रती, एकाएकी मारिला. अफजल खान शूर, उदार आणि धीर गंभीर. कैसा शिवाजी आला क्रूर, अफजल खाना मारिला. सकळ सेना झाली हळखस्त, काय झाले विपरीत. हिंदू कडून पराभूत, म्लेच्छ कैसे कैसे झाले. हिंदू मुस्लिमांची लढाई, हिंदूंनी कधी जिंकली नाही. हे विपरीत झाले सर्वही, अल्लाह अल्लाह खुदा खुदा. ऐसे आठवणी मनांत, आली आदिलशाह विलपत. नेत्री आल्या रूपात, उठोनी जात मंदिरी. मंचकावरी पाय पसरणा, आली करी थोर रुदना. बडी बेगम साहेबीना, तेथे ओना पाहत. देखोनिया सकळ दृश्य, बेगम झाली का सवीस. पाहोनिया फजल खानास, तया लागी बोलत. काय झाले वर्ताले, मज लागी सांग पहिले. येरू म्हणे सकळ मेले, आबाजाना सहित. मीच प्राण वाचवून, कसा बसाला निघून. ऐकतांची हे विषण,
भयान खिन्न झाली. मने ऐसे कैसे घडले, काफिर इतके कसे माजले, माझे रत्न हरपले, आता कैसी करू मी. शोकानळे हृदय पुळत, बडी बेगम आहालत, धरणीवरी अंग टाकीत, रुदन करीत मोठ्याने. शाहीरवरी फाटले आस्तास्मान, भंगले स्वप्न झाले चूर्ण, पराभवा फिरा कडो काफिरा कडो ना, संपूर्ण पतन झाले. आता आपुली पातशाही, काफिर बुडविनार सर्वही, अंग घालून या मही, ऐशा रीती आरंभळे. अन्न पाणी वर्ज करोना, 3 दिन केले उपोषण, केवळ राहिली निजोन, अन्न कण खाईना. विजापुरी आहाकार, बेगमा किंचाळती अपार, सुतक पडले शहरावर, सकळगार झाले. विलक्षण दुःख वटा, शेरी पसरे सन्नाटा, आहा अल्ला घात मोठा, आमुचा तू केलासी. कैसे आमुचे सकळ सैन्य, तो टाकील निर्धाळून, आहा आला विपरीत घडवण, कैशा परी आला रे. एका काफिराच्या हातून, ठार केले मुसलमान, आहा आला तुझला गुण, दया कैसी आली नाही. आहा आला काय केले, काफिरासी यश दिधले, मुस्लिमांचे बळ गेले, स्मशानात कैसे रे. ऐसा म्लेच्छा विलाप करीती, रडती आणि धडपडती, परितयांसी आठवेना चित्ती, विजयनगरचे कथानक. अहो दुष्ट म्लेच्छ जाती, तुम्ही काय केले हिंदू प्रती, अति छळ त्यांचा किती, तुम्ही निर्दळे केलासी. आहा विजयनगर सुंदर, तयाचा केला चक्का चूर, तेव्हा हिंदू नारी नर, किती वदिले रे तुम्ही. तुमची सेना झाली खस्ता, आता तुम्हा कैसे वाटत, विजयनगराच्या हिंदू प्रत, कैसे झाले अशल रे. आपुल्या सुख दुःखावर ना, करावे येरांचे परीक्षण, हे धर्मसूत्र महान, कैसे तुम्ही विसरले. असो ऐसे नगरांत, नागर जन आक्रंदत, तवन वार्ता येती त्या अद्भुत, कोल्हापुरी हुनी पै. शिवाजीची फौज समस्त, नगरे चालली लुटीत, सातारा कराड सर्व घेत, कोल्हापुरी पोचले. पन्हाळ दुर्ग सोये घेऊन, आपुले काढिले निशाणा,
पश्चिमेचा मुलूक संपूर्ण शिवाजीनं घेतला. तेचा त्याचा नेताजी पालकर लुटले गददा तिकोटे समग्र. हुकेरी कोकाक लक्ष्मेश्वर लुटीत लुटीत चालला. आता विजापुरी येऊन तेही नेईल लुटून. अरे अल्ला कर्मदारो ना कैशा परी झाले. ऐसा दारोण विलाप करीती तव वार्तावर वार्ता येती. शिवाजी जिंकित चाले लाक्षिती कैशारी ती करावे. मग सोडनिया रुदन शहा झाला क्रोधायमान. म्हणे शिवाजीचे निखंदन केले पाहिजे आताची. आपण शिवाजी सिब्यालो आणि रुदन करीत बैसलो. तर समजावे आपण मेलो विजापुरी सहित पै. काहीतरी उपाय करावा शिवाजी जिंदाच गाडावा. कोण्या सरदार धडा धाडावा शिवाजीचा मोड कराया. मग दरबार भरवून सकळ्यांची करी प्रश्न. कोण शिवाजीवरी जाऊन त्याचा मोड करील. फाजल खानासी होता क्रोध पित्यांचा केला होता वध. तो म्हणे शिवाजीशी युद्ध करावया मी जातो. पितयाचा केला खून माझी दशा केली दारण. आता शिवाजी समारण तीच येतो बहादूर. दुजा रुस्तुम जमान तोही बोलत से गरजून. शिवाजीचा मोड करून मीच येईन माघारा. कोल्हापूरचा सुभेदार मीच असे सरदार. त्यानं माझ्याच जागिरीवर आक्रमण केले से. रुस्तुम जमानवा फाजल खान ऐसे निघाले दोघे जण. विषच्या फाजल खान चिडून मराठ्यावरी येतसे. शिवाजीचे पाडावे दात टाकावे उकलत्या तेलात. ऐसी चिड अति अद्भुत शिवरायांची येतया. मलिक इतरबार सादर खान मुल्ला हय खत्ते खान. गोर पडे घाटक हिंदू जना तेही जान निघाले. पहिला डाव जरी हरला दुजा पाहिजे जिंतीला. स्फूर्ती देऊनी सकळ फौजला शिवरायांवरी धाडिली. सवे सेना 10,000 हृदया दिधले 3,000. तुरंग आणि तोप समग्र तया लागी दिधले. द्वेषाने पेटून चिडून धावणी आले म्लेच्छ सैन्य. कोल्हापूर नगरी
विलक्षण दिन दिन गरजत चालिले दे कोणिया म्लेच्छ वीराम धरती कापतसे थरथरा दुरुळा उडवीत अंबरा म्लेच्छ सेना चालली शिवाजीचा बंदोबस्त त्यासी करावे नेस्तवनाभूत किंवा सकळ करावे खस्त विचार मनात सकळांच्या शिवाजीचे मस्तक तोडावे अजलखनासी वाटे जीवे ऐसे म्लेच्छ जाना घवे कोल्हापुरी निघाले एरीकडे एर येवन रायसी सांगती वर्तमान रुस्तुम जमान फजलखान येथे जा चालवण येताती मग शिवराय छत्रपती सकळ फौज मिळवून भवती पुढली या युद्धाची रीती तया लागी सांगत हे युद्धाचे उघड म्हणून थोडेसे अवघड दशसहस्र फौजेसी चीड आमुची असे सर्वदा त्यांची दशसहस्र सेना येत आहे समरांगणा आपुली 5 सहस्र तृण पृतना सिद्ध करोन लढावे ऐसे शिवराय बोलती सकळ वीर आली स्फूर्ती हर हर महादेव गरजती वाट पाहत सेनेची नेताजी पालकर गोदाजी जगताप वीर तुपे इंगळे वाघ पवार महाडिक जाधव पांढरे महाराज होते पन्हाळ्यासी आदेश देताती फौजेसी जावणी करवीरांच्या पूर्वेसी रुस्तुम समान गाडावा तयांची वाट न पाहता हल्ला करावा तयावरुता आम्हीही तुम्हा सवे स्वतः स्वारीवरी येणार 5 सहस्र सेना घेऊन सोय महाराज आले चालन रुस्तुम जमान मिरजेहून कोल्हापुरासी आलासे कोल्हापुरी चर पूर्वेसी विसीनाच्या पटारासी निरधवया म्लेच्छ फौजेसी मराठा फौज पातली तव दुरुळ उडवीत दिन दिन शब्द गरजत वायू वेगे जवळताळत म्लेच्छ सेना पातली म्लेच्छ सामोरे देखती सेनेसह सोये नृपती तळपती शेस्त्रीनी जहाती घेऊन तयार युद्धासी ते दे कोणी मराठा सैन्य बोले रुस्तुम जमाना मने मराठे शेस्त्र घेऊन सामने खडे आती पै बहुत अच्छा आहे वक्त तुमच्या बहादुरीची हिम्मत दिना दिखाने की अच्छी किस्मत तुम्हें प्राप्त हुई है गलत था पिछला वक्त इसलिए हुई बेइज्जत छुपा छुपा के हमें खस्ता किया था तब
शिवाजी ने। अभी शिवाजी आया बाहर, उसको इतना तुम दो मारा, अगली गलतियां से दोबारा करने की जिंदा न छोड़ो। किंचित ही न डगमगता शिवाजीसी मारा पुरता, मागील सुड घ्यावा आता वेळ सर्वथा आलीसे। मी खासामध्ये राहील ना वाम भागी फजल खाना, मलिक इतबार सादत खाना सव्य हस्ती थांबावे। मुल्ला हया खस्ते फत्ते खाना, मागील भाऊ सांभाळा पूर्ण, चलो पुकारो दीन दीन पडा तुटून शिवावरी। येडी येरी कडे छत्रपती, सेने लागी अद्याप आज्ञापिती, महाडी कपत्ते खाना प्रती, तुम्ही तोरे झुंजावे। शिदोजी तू सादत खाना, नेताजीने फजल खाना, घोर पडे घाट के दोघे जण, गोदाजीने मारावे। आम्ही आशिवार घेऊन मारितो रुस्तुम जमाना, ऐसे करोनी नियोजना गणगर्जना केली से। बोला हर हर महादेव, तुटोनी पडिले मराठे सर्व, वाद्य वाजती अभिनव, करणे ढोल नौबती, जय श्री राम जय राम राम। वाद्याचे दणदणाट वीर धावती उद्भट, छादाया शत्रूचा कंबू कंठ, वीर आचाट धावले, जय श्री राम जय राम राम। केवळ शवरी आरडोन, हाती असिवार घेऊन, वीर धावले दारोन, म्लेच्छावरी आदळले, झाला एकची गदारोळ, युद्ध लागले तुंबळ, रणवाद्यांचा हलकल्लोळ, एकदांची झाला, तलवारीचा खणखणाट, ढालीचा दणदणाट, वीर झुंजती अचाट, करती सपाट म्लेच्छासी, हाती घेऊनी तलवार, कोणी भोकसिती उदर, कुणी छेदिती पादकर, कुणी शिर उडविती, दीन दिनाच्या गर्जना, तुफान करी म्लेच्छ सेना, थोर गर्जत शिव पृतना, हर हर महादेव। महाझुंबड उडाली, हात घाई सुरू झाली, कित्येक दुर्बळ चिंताची किंचाळली, काही गेली स्वर्गासी, थोर मराठ्यांचा मार, कंदुकायचे उडे सिर, कारंजायचे रुधिर, ग्रीवेतूनी येतसे, महाघोर माजली रळी, वीरांची खंडोळी, कुणी करीती पळापळी, भिवोनिया युद्धासी, युद्धासी कथा रम्य, प्रत्यक्ष युद्ध नव्हे आरामा,
युद्ध म्हणजे थोर संग्राम, युद्धदारणा किंकाळ्या. शिर करा निपाद, याचा करिता ती छेद. बडबडाट वाहे अशुद्ध, सेना क्रुद्ध सर्वही. तुफान मराठ्यांचा मार, म्लेच्छ सेना झाली जर्जर. कित्येक म्लेच्छ झाले ठार, पळू इतर लागले. शिवाजी नवे हा सैताना, सोये असी वार घेऊन. निर्दाळिले मुसलमान, जी रक्षणी पळावे. रुस्तुम जमानाचे सैन्य, शिवरायांनी काढिले कापून. भयानक दृश्य पाहून, रुस्तुम खाना मान थरारीला. इकडे नेताजी पालकर, देत सुटला महामार. एकाची घाये म्लेच्छवीर, धरणीवरी पाडिले. पाहोनी नेताजीचा वेश, फाजल खान भ्याला विशेष. नेताजीच्या पराक्रमास, विस्फारून पाहत. हा नेताजी महादनकट, आपुलासी छेदिल कंठ. आपणाशी जन्नताची वाट, एकताची दाविल. ऐसा विचार करून, तात्काळ निघाला पळण. तया पाहता इतर जण, जीव घेऊन पळालसे जे. मग सकळही इतर वीर, पळू लागले बेसुमार. रुस्तुम जमानासी विचित्र, दिसू लागले ते दवा. तवन सांगे ओरडोन, नका जाऊन सोडोन. परिसेना जीव तोडोन, गेली पळून सर्वही. सोडोनी युद्ध घोरांदर, सोये पडाला रुस्तुम वीर. वरकड सेना बहु दूर, गेली होती निघुनी. रुस्तुम जमाना चालीला पळून, मराठे धावती त्या मागोन. परिराजांनी थांबवून, त्यांची जाऊ दिधले. पराभवन मुस्किता, झाला से आदिलशाहीचा. सागर दश सहस्र सेनाचा, मराठ्यांनी निर्दाळीला. जितुके वीर रणी मेले, त्यापेक्षा अधिक पळाले. अपरमित नुकसान झाले, आदिलशाही फौजेचे. द्वादश शतदहया संपत्ती, आणि विशाल 12 हत्ती. आणि सरंजाम किती, राया हाती सापडला. झाले युद्ध संपले, जखमीसी उपचारिले. आपुले परके न पाहिले, दफन केले यवनांसी. तयातील जे हिंदू जन, तयांचे केले से दहन. कलेवराचे विठंबना, राजे कधी न करीती. जे सैनिक कामी आले, तयांच्या घरी द्रव्य दिदले. त्यांच्या पुत्र पौत्रास घेतले, नौकरीवरी रायांनी. हा दुसरा थोर तडाखा, शाईवरी बैसला दणका. मराठ्यांचा चाट हिसका, बसला धक्का यवनांसी.
आता इकडील वृत्तांत काय झाले कोकणात, तयाचा समाचार समस्त सावचित्त अवधारा. दररोज नामे कवीर धाडीला होता कोकणावर, घ्यावया दंड राजापूर पूर्वी किंचित कथिले. संपूर्ण कोकणात जिंकीत दररोजी पुढे पुढे जात, शिवरायांचे हे रघुप्त तया लागी बोलिले. अफजलखानाची दोन गलबते आली असती किनाऱ्यावर ते, त्याची लुटून होया तुम्हा ते कटिले असे रायांनी. राजापुरा बंदरांत खडे येऊनी गलबत, तेथे जावणी त्वरित तया प्रती लुटावे. दाभोळचा सुभेदार महमूद शफीर बहादर, गलबतांचा पालाहार तोची असे महाराजा. गुप्तहेरांचे हे भाषण दररोजी ऐके ग्रीवा तुकवण, राजापूरचे मार्गक्रमण करू लागे ते दवा. खाडीचा सकळ काट त्यावरी राजापूर पेट, भवते वन घनदाट डोंगर दाडीत बंदर. तेथे इंग्रजाची वखार फिरंगी मालाचे अपार, ते तोनिया दूर दूरवर चाले व्यापार इंग्रजांचा. अफजलखानाची गलबते महमूद रोखीत बैसे तेथे, तव तया लागी त्वरिते वार्ता कळून आलीसे. राजापुरीवरी शिवसेना चालून येत आहे दनना, गलबतांचा उडवणी फण्णा समस्त लुटून नेहिल. जवळी नसे सैन्य बाळ किंचित सेनाचे केवळ, कैच युद्ध करावे तुंबळ कैसा माल रक्षावा. आगलं बासा आगलं साहेब हेनरी, रिक्विगंटना तयासी बोले दीन वदना. मने मराठ सेना येऊन झाले आमुची लुटीला. यावरी बोले टोपीकर आम्ही काय करणार, येरू म्हणावे तुम्ही सत्वर एक कार्य करावे. आमुची गलबते हाती घेऊन तेथे लावा तुमची निशाणा, मग मराठे त्याला गुण हरण करणार नाहीत. तात्पुरती करा सोय आम्हाला करा साह्य, इंग्रज म्हणे फायदा काय आम्हासी या कार्याचा. तवन महमूल बोले वचना, एक जहाज तुम्हा देईन, येरू म्हणे आहे मान्य, जा निघून तुम्ही आता. तवन तो आगला अधिकारी हरित निशाने सर्व उतरी, आपुली निशाने जड करी झांजांवरी लावित. मग ती झांजे हा करून दूर पाण्यात उभी करून, करीत बैसला अवलोकन महन्मोद पण गेलासे. ऐसे वर्तमान घडले तव मराठे धावून आले, बंदरावरी त्यांनी पाहिले तवन जहाजे न दिसती.
तवांदूरवरी देखिती तीन गलबते ते दिसती इंग्रजांची निशाणे फडकती तयांवरोनी ते धवा मंखनाची जहांजे कोठे गेली हे न समजे याची मुळे मराठी फौजे माझी क्रोध संचरला ते हेनरी विकटना तया लागी करती प्रश्न अफजल खानाचे सामान कोठे आहे मनोनी येरू म्हणे मी परदेशी काय माहित असे मदसी परी देखोनी हांजासी दोरोजीसी संशय दोरोजी म्हणे सागरात दूर उभी असती तेत मी गलबते कुणाची असत आम्हालागी सांगावे येरू म्हणे माझी गलबते तुम्हा सत्ता नाही तेथे हे ऐकतांची दोरोजी ते त्याचा क्रोध आलासे म्हणे तू बोलसी अनृत ही गलबते खानाची सत्य आम्हाला देई त्वरित दादा विपरीत बोल नको इंग्रज म्हणे देत नाही करी करायचे ते काही मराठे संतापले सर्वही अटक केली तयांसी हेनरी विद गगडना जलचर फिलिप गी परडांगली अंगलवीर तयांचा दलाल का मंगर ते या तिघासी घरी येले वरकड होते जे जलचर ते पळून गेले सत्वर संपूर्ण इंग्रजाची वखार मराठ्यांनी लुटिली यावरी हेनरी विघटना वरुणा बाके दिन वदन मज लागी द्यावे सोडन साह्य करीना तुम्हासी खानासी ती नाही गलबते मी देईना तुम्हा ते आणि कबहू साह्य तुम्हा ते निश्चिते मी करीना तुमचा शत्रू पोर्तुगीज त्यासी येतो बहु माझा या विरुद्ध आम्ही इंग्रज मदत करू तुम्हासी ऐसे ऐकोनी वचन दोरोजी झाला सुप्रसन्न सोडिला हेनरी विघटना माल संपूर्ण घेतला काळी रंगाचा दलाल त्यासही मुक्त केले तत्काल फिलिप गिफर्डा आणि माल घेऊनिया निघाले हेनरी विघटना वेडा करी थोर आरडा ओरडा म्हणे फिलिप गिफर्डा सोडा नेऊ नका बांधणी तव दोरोजी बोले तयासी असी नेतो राया पासी जे वाटेल शिवरायांसी ते करतील ययाचे फिलिप गिफर्डला बांधण मोठे दरवे सवे घेऊन दोरोजी सह मराठे जण रायाकडे पातले इंग्रज पोर्तुगीज क्रूर भारताचे दावेदार देश लुटावया समग्र टपून असती गिदायसे अफजल खानाचा पाय गुण दोरीजीचा यश महान
नेताजी पालक रही तुफान पराक्रम करीत चालिला उन्हा वाताची पर्वा न करता चौताळोनी मराठे सर्वता आदिलशाहीची क्रूर सत्ता उलटवीत निघाले आदिलशहाच्या प्रांती घुसून नेताजी जिंकीत जाय यवन प्रतिदी शिवाजी नामाभिधान तया लागी असे पै शाही मुलुखाची लूट नेताजींची सेना कडवट पराक्रम करोनी उद्भट मुलुक जिंकिती शहाचा हा मुलुक कुठला शहाचा नवे शहाच्या बापाचा हा मुलुक मराठ्याचा भारताचा मुलुक हा मुलुक मूळ निवासाचा मुलुक कुळवाडी कुणव्याचा आदिलशहा मालक त्याचा कदा काळी नवे पै हे म्लेच्छ पापी दुर्जन आले परदेशाहून मुलुक बैसले बळकावून केले गुलाम हिंदुसी मूळ निवासी जे मालक तयासी चलाविती भीक छत्रपतीचाही हा मुलुक बळकावोनी बैसले तयासी कराया स्वतंत्र भूमीचा कराया उदार आले छत्रपती थोर जय जयकार करा त्यांचा असो पुढील अध्यायी पुढील कथा कथू सर्वही धन्य धन्य शिवशाही धन्य धन्य मावळे स्वस्ती श्री शिवाय शिवकथा ही महान परिसर साधू सज्जन 25वा अध्याय शिव श्री शिववारणं पद्मस्तु शुभ भवन्तु. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.